चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे महिला आर्थिक विकास महामंडळ संचालित लोकसंचालित साधन केंद्रातील कंत्राटी कामगारांनी धरणे आंदोलन केले। विविध न्याय्य मागण्यांसाठी महिला कर्मचाऱ्यांनी जोरदार नारेबाजी केली। राज्य सरकारचे माविमच्या लोकसंचालित साधन केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप आंदोलक कर्मचाऱ्यांनी केलाय। महाराष्ट्रातील लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरणाकरिता शासनाचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाही। या कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायदा, पीएफ व ESIC लागू नाही। हे कर्मचारी राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभाग पुरस्कृत महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे शासन प्रचलित धोरणानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व 36 जिल्ह्यातील शासन प्रचलित महिला सक्षमीकरणासंबंधीचे ग्रामीण व शहर स्तरावरील कार्यक्रम व योजनाचे काम केंद्रातील व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगिनी, CRP या कर्मचाऱ्यांमार्फत कामे करून घेत असताना माविम महामंडळाकडून या कर्मचाऱ्यांना मानधनाची कोणतीही तरतूद नाही। योग्य ते मानधन दिले जात नाही। महिला सक्षमीकरणासंबंधीचे काम करून या कर्मचाऱ्यांना लोकसंचालित साधन केंद्राच्या अशाश्वत अशा स्व उत्पन्नातून मानधन करण्याची तरतूद असल्याने ह्या कर्मचाऱ्यांचे वेळेत मानधन होत नाही किंवा मानधन होणार याची काही शाश्वती नसल्याने या महागाईच्या काळात अशाश्वत व तुटपुंजा मिळणाऱ्या वेतनामध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अतिशय जड जात आहे। कर्मचाऱ्यांना कामाचा शाश्वत पूर्ण मोबदला मिळणे क्रमप्राप्त आहे, परंतु तो मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांसहित त्यांच्या कुटुंबावर प्रचंड परिश्रम केल्यानंतरही उपासमारीचे दिवस आले आहेत। संघटनेच्या वतीने धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यात आले। प्रमुख मागण्या आहे तालुका स्तरावरील केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्यायिक मागण्या आहेत। लोकसंचालित साधन केंद्रांना 25 लाख रुपये हा प्रशासकीय खर्च मिळावा। त्यानंतर आमच्या CMRC च्या ज्या काही CRP आहे यांना 6000 रुपये उमेदप्रमाणे मानधन मिळावं। त्याचप्रमाणे आमच्या प्रलंबित आमच्या RF आहे तो RF सुद्धा आमच्या गटांना मिळावा आणि त्याच पद्धतीने आमच्या 7% परतावा सुद्धा आम्हाला मिळावा। या सगळ्या आमच्या मागण्या आहे। म्हणजे उमेदप्रमाणे आम्हाला 60%चा जो परतावा आहे तो सुद्धा मिळायला पाहिजे। तर आमच्या बचत गटा स्तरावरून CRP त्याचप्रमाणे प्रशासकीय खर्च 25 लाख रुपये मिळावा असं आमची प्रमुख मागणी आहे आणि या सगळ्या प्रमुख मागण्या आमच्या शासन स्तरावर व्हाव्या अशी आमची अपेक्षा आहे। पण शासनाला विनंती करतोय आम्ही की आम्हाला आमच्या मागण्या ज्या आहे त्या आमच्या न्यायिक मागण्या आहे आणि निश्चितच आम्हाला न्याय मिळवून द्याल ही अपेक्षा करते। शासनाकडून आम्हाला ही मदत हिची गरज आहे की आमचं महिला आर्थिक विकास महामंडळ आहे। त्या महिला आर्थिक विकास महामंडळ एकूणच आज 75 पासून सुरुवात आहे आणि तेव्हापासून इथे CMRC मॅनेजर 2006-07 पासून मॅनेजर आहेत आणि बाकी CRP ग्रासरूट इन्स्टिट्यूशन बिल्डिंग उभी केलेली आहे। म्हणजेच बचत गटांचं काम हे उभं आहे, पण या बचत गटांच्या मागण्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नाही। आज आम्ही स्वबळावर झाले म्हणून सांगितले, पण आमच्या स्वबळावर आम्ही कोणी आहे नाही। आज आमचे पगाराचे खूप मोठे प्रश्न निर्माण झालेले आहे। आमच्या RGBच्या समोर सुद्धा प्रश्न आहे की आमच्या अध्यक्षांना आम्ही वारंवार सांगत असतो की आमचे प्रश्न कसे होईल, पूर्णत्वास येईल। या सगळ्या गोष्टी आम्हाला निश्चित जर मिळाल्या तर निश्चित आम्ही शासन दरबारी आम्ही आज न्याय मागण्यासाठी पुढे आलेलो आहोत।